महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दरड कोसळली पण थांबली नाही एसटी। चालक वाहकांनी स्वतः रस्ता मोकळा करून महिला व विद्यार्थ्यांना सुखरूप पोहोचवले। म्हसळ्यातील हृदयस्पर्शी घटना। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत। अशाच एका प्रसंगी म्हसळा तोराडी सुतारवाडी मार्गावर धावणाऱ्या एसटी बस क्रमांक 3880च्या मार्गावर दुपारच्या सुमारास भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। या बसमध्ये सुमारे 13 ते 15 प्रवासी, त्यामध्ये महिला, शाळकरी, विद्यार्थी आणि शहरातून कामे आटपून गावाकडे परतणारे नागरिक प्रवास करत होते। सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली होती। दरड हटवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा केवळ एकच जेसीबी घटनास्थळी कार्यरत होता। मात्र प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये आणि विशेषतः महिला व विद्यार्थ्यांना वेळेत घरी पोहोचता यावे या सामाजिक जाणीवेतून एसटीचे चालक दिनेश कर्णेकर आणि वाहक सचिन पाळवदे यांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला। दोघांनी श्रमदान करत रस्त्यावर पडलेले छोटे मोठे दगड आणि माती बाजूला करण्यास सुरुवात केली। त्यांच्या या तत्परतेमुळे मार्ग काही प्रमाणात मोकळा झाला आणि बसने पुढील प्रवास सुरू करून प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी पोहोचवले। या संपूर्ण घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विद्यार्थिनी अर्चना हिने महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना चालक आणि वाहकांच्या कर्तव्यनिष्ठेचे मनापासून कौतुक केले। तिने घटनास्थळाचा व्हिडिओही महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलकडे पाठवला आहे। बसमधील महिला, प्रवासी, विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी चालक दिनेश कर्णेकर व वाहक सचिन पाळवदे यांच्या सेवाभावी वृत्तीचे भरभरून अभिनंदन केले। शाळकरी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या या कौतुकामुळे दोघेही भावुक झाले। कर्तव्यापेक्षा माणुसकी मोठी मानणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले की प्रथम प्रवासी सेवा हे केवळ घोषवाक्य नसून ती त्यांची जिवंत कार्यसंस्कृती आहे। अशा प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्यांसाठी महाराष्ट्र सुपरफास्ट चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।